नवी मुंबईमधील कोपरखैरणे येथे डीव्हीएस जिमखाना आयोजित श्रीमती शकुंतला सदाशिव चव्हाण यांच्या स्मरणार्थ 2 दिवसीय 65 किलो वजनी गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले। याप्रसंगी स्पर्धेचे आयोजक योगेश चव्हाण यांच्या समवेत ज्ञानविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट पीसी पाटील, उपाध्यक्ष गजानन पाटील, माजी नगरसेवक रविकांत पाटील, राष्ट्रवादीचे कोपरखैरणे तालुका अध्यक्ष केशव म्हात्रे, ई प्रभाग समितीचे सदस्य शिरीष पाटील, मारुती सकपाळ, वार्डाध्यक्ष शरद पाटील, डीव्हीएस जिमखान्याचे संचालक मनोहर मुकादम, मुख्याध्यापक सुदाम कापडनीस, निमिष झुंजारराव, अविनाश पाटील, भगवती पगारिया, नारायण शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना माजी मंत्री गणेश नाईक यांनी योगेश चव्हाण यांनी त्यांच्या आईच्या पहिल्या स्मृतिदिनी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करून समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला असल्याचे म्हटले। कैलासवासी शकुंतला चव्हाण याच्या स्मरणार्थ या ठिकाणी कबड्डीच्या सामन्याचं आयोजन केलेलं आहे। मी माझ्या वक्तव्यामध्ये असंच म्हटलं की फार जगामध्ये माणसं सर्वार्थाने श्रीमंत होतात, परंतु आपल्या आईवडिलांचे ऋण आईवडील कधी काय मुलाकडून फलाची अपेक्षा करत नाही, परंतु ते मनात ठेवून त्या ऋणांना जागण्याची फार कमी लोकांमध्ये प्रवृत्ती असते। ही प्रवृत्ती अतिशय प्रकर्षानं योगेश चव्हाणने जतन केली आणि तशा प्रकारचा कार्यक्रम घडवल्याबद्दल योगेशचं मी अभिनंदन केलेलं आहे। हे कार्य तशाच प्रकारचं पुढे प्रकाशमान व्हावं अशा प्रकारे माझी इच्छा आहे। योगेश चव्हाण हा तसा नाईक साहेबांना मानणारा खरा त्यांचा एक कट्टर कार्यकर्ता आहे। त्याच्यामुळे त्यांनी नाईक साहेबांच्या जे काही समाजकार्य साहेबांनी त्यांना शिकवलेलं आहे त्यांच्या ते प्रेरित होऊन आज ते त्यांनी जे कबड्डीचे त्यांच्या मातोश्री यांच्या स्मृतिपित्यात जे ठेवलेलं आहे ते खरोखरच वाखाणण्याजोगं त्यांचं काम आहे व त्यांचं असंच काम तरी दरवर्षी त्यांनी या मॅचेस भराव्या अशाच त्यांना मी शुभेच्छा देतो। आईच्या जाण्याला आज माझ्या 1 वर्ष पूर्ण झालं, तर याच्या दुःखाच्या याच्यातून बाहेर पडवून आणि त्याचबरोबर आईची आठवण माझ्या कायम अशीच राहावी यामुळे या सामन्याचं आयोजन मी केलेलं आहे। आणि हे आयोजन मी आजपासून असा निर्धार करतो की दरवर्षी याच महिन्यामध्ये मी हे आयोजन कायमस्वरूपी करीन।
माननीय गणेश नाईक साहेबांनी कायमच आम्हाला खचून न जाता पुढे जाण्याची प्रेरणा दिलेली आहे. त्यांच्याच प्रेरणेला धरून आणि या सामन्याच्या उद्घाटनासाठी त्याचप्रमाणे खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी साहेबांनी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल मी शतशः साहेबांचे आभार व्यक्त करतो.